नमस्कार. मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण सर्वनाम याविषयी माहिती पाहणार आहोत. सर्वनाम व्याख्या. सर्वनाम म्हणजे वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द. उदाहरणार्थ मी, तू, तो, हा, जो, आपण, कोण, काय इत्यादी. नाम वाक्यात वारंवार आले तर ते कानाला बरे वाटत नाही. नामाचा हा पुनरुच्चार टाळावा म्हणून नामांच्या ऐवजी मी, तू, तो, हा, जो, आपण, कोण, काय यांसारखे शब्द आपण वापरतो. या सर्व नामांना स्वतःचा अर्थ नसतो. ते ज्या नामांबद्दल येतात त्यांचाच अर्थ त्यांना प्राप्त होतो. वाक्यात एखादे नाम येऊन गेल्याशिवाय सर्वनाम येत नाही. नामाचा तो प्रतिनिधी म्हणून नामाचे एक प्रकारचे कार्य सर्वनाम करते. तो हा शब्द रामा, वाडा, कळप, थवा, आळस अशा कोणत्याही प्रकारच्या नामाबद्दल वापरता येतो. अशा शब्दांचा उपयोग सर्व प्रकारच्या नामांसाठी होतो. म्हणून त्यास सर्वनाम असे म्हणतात. नामाबद्दल योजिलेला त्याच अर्थाचा विकारी शब्द म्हणजे सर्वनाम. यालाच कोणी प्रतिनाम असे देखील म्हणत असतात. तर या सर्व नामांचे एकूण 6 प्रकार पडतात. त्यात पहिला पुरुषवाचक सर्वनाम, 2 दर्शक सर्वनाम, 3 संबंधी सर्वनाम, 4 प्रश्नार्थक सर्वनाम, 5 सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम, 6 आत्मवाचक सर्वनाम. तर या 6 प्रकारातून पहिला प्रकार आपण पाहणार आहोत पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनाम याची व्याख्या नामांच्या बद्दल येणारा सर्व नामांना पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात. तर पुरुषवाचक सर्वनामांचे 3 उपप्रकार पडतात. त्यात प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, 2 द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि 3 तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. तर सर्वात प्रथम आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक सर्वनामे असतात. उदाहरणार्थ मी, आम्ही, आपण, स्वतः. वाक्य पहा, मी दररोज शाळेत जातो. तर या वाक्यात मी हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. आता मी हा प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम असून वाक्यात तो कर्ता म्हणून वापरला जातो. तसेच दुसरा प्रकार द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. ज्यांच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती
द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे असतात. उदाहरणार्थ तू, तुम्ही, आपण, स्वतः इत्यादी. वाक्य पहा. तू खूप छान गाणे गातोस. यामध्ये तू हे काय आहे? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. आता तू खूप छान गाणे गातोस यामध्ये तू हे द्वितीय पुरुषी एकवचनी सर्वनाम आहे, म्हणून जे समोरच्या व्यक्तीला उद्देशून वापरले जाते. तिसरा प्रकार तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती व वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती तृतीय पुरुषवाचक सर्वनामे असतात. उदाहरणार्थ तो, ती, ते, त्या. वाक्य पहा. तो मैदानावर क्रिकेट खेळत आहे. तर या वाक्यातील तो हे काय आहे? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. तो हे तृतीय पुरुषी एकवचनी पुल्लिंगी सर्वनाम आहे, जे जवळ नसलेल्या एखाद्या मुलाबद्दल किंवा पुरुषाबद्दल बोलताना वापरले जाते. तर अशा प्रकारे आपण पुरुषवाचक सर्वनाम आणि त्यांचे पुरुषवाचक सर्वनामांचे 3 उपप्रकार याविषयी माहिती पाहिली. दुसरा प्रकार दर्शक सर्वनाम. व्याख्या. जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनाम येते त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ हा, ही, हे, तो, ती, ते. अशा प्रकारे दर्शक सर्वनाम असतात. वाक्य पहा. हा मुलगा अभ्यास करतो. या वाक्यात हा या शब्दावरून आपल्याला एक मुलगा जवळच अभ्यास करत बसलेला आहे असं लक्षात येते, आणि म्हणून या वाक्यातील हा हे दर्शक सर्वनाम आहे असं आपल्याला सांगता येईल. तिसरा प्रकार संबंधी सर्वनाम. व्याख्या. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम म्हणतात. उदाहरणार्थ जो, जी, जे, ज्या. वाक्य पहा. जो अभ्यास करेल तो पास होईल. या वाक्यात जो या शब्दावरून आपल्याला अभ्यास करेल अशा प्रकारे या ठिकाणी संबंध दाखविला जातो, आणि म्हणून वाक्यात जो हा शब्द पुढे आलेला आहे, म्हणून पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामांना संबंधी सर्वनाम असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी या वाक्यातील जो हे काय असेल तर संबंधी सर्वनाम आहे. त्यानंतर चौथा प्रकार प्रश्नार्थक सर्वनामे. व्याख्या. ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यांत प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. उदाहरणार्थ कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी. वाक्य पहा. तुझे नाव काय आहे.
या वाक्यात काय या शब्दावरून असे लक्षात येते की या वाक्यात प्रश्न विचारला गेला आहे. म्हणून काय हे या वाक्यातील प्रश्नार्थक सर्वनाम आहे हे आपल्याला निश्चित करता येईल. त्यानंतर पाचवा प्रकार, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामांबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही. तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे असे देखील म्हणतात. आता कोण, काय ही सर्वनामे प्रश्नार्थक सर्वनामे आहेत. परंतु या ठिकाणी सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामांमध्ये हे सर्वनाम देखील येऊ शकतात. ते कसे ओळखावे? उदाहरणार्थ, कोणी कोणास हसू नये. आता या वाक्यात कोणी हे जरी प्रश्नार्थक सर्वनाम असले तरी या ठिकाणी या वाक्यात प्रश्न विचारला गेलेला नाही असं लक्षात येतं. आणि म्हणून कोणी हे या वाक्यातील सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आहे हे आपल्याला सांगता येईल. दुसरा वाक्य पहा, त्या पेटीत काय आहे ते सांग. म्हणजे इथं देखील प्रश्न विचारला गेलेला नाही आहे आणि म्हणून या वाक्यातील काय हे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आहे. त्यानंतर शेवटचा सहावा प्रकार, आत्मवाचक सर्वनाम. आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. यालाच कोणी स्वतःवाचक सर्वनाम असेही म्हणतात. आपण व स्वतः ही दोन्ही सर्वनामे पुरुषवाचक ही असतात. तेव्हा या दोन्हीत फरक इतकाच की पुरुषवाचक आपण हे फक्त अनेक वचनात येते आणि आत्मवाचक आपण हे दोन्ही वचनात येते. पुरुषवाचक आपण हे वाक्याच्या आरंभी येऊ शकते आणि आत्मवाचक आपण तसे येत नाही. आपण, आम्ही व तुम्ही या अर्थाने येते. तेव्हा पुरुषवाचक असते व स्वतः या अर्थाने येते तेव्हा ते आत्मवाचक असते. अशा रीतीने आपण सर्वनाम व सर्वनामांच्या प्रकाराविषयी माहिती पाहिली. धन्यवाद. सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.